केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघात रोखण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे। आता रस्त्यावरील धावणारे वाहन चक्क एकमेकांसोबत बोलणार आहे। सरकारने आता V2V एक नवीन प्रणाली अवगत केली आहे। ती नेमकं कशी काम करणार हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय ABP माझा। भारतामध्ये दरवर्षी लाखो अपघात होतात आणि हे रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे। यासाठी सरकारने 30 GHz रेडिओ फ्रिक्वेन्सी बँड मंजूर केला आहे। यामुळे गाड्यांना वायरलेस पद्धतीने एकमेकांशी संपर्क साधता येणार आहे। V2V तंत्रज्ञान म्हणजे सोप्या भाषेत काय तर एक गाड्यांचं नेटवर्क असेल। जर समजा पुढच्या गाडीने ब्रेक मारला तर पाठीमागे असणाऱ्या गाडीला मिलीसेकंदामध्ये याचा अलर्ट मिळणार आहे। जर समजा समोरची गाडी अचानक वळली किंवा त्या गाडीचा टायर फुटला तर पाठीमागच्या गाडीला किंवा त्या ड्रायव्हरला एक अलर्ट येईल। त्यानंतर अपघात रोखले जाईल। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका 30 GHz नेमका कशासाठी? कारण हा बँड अत्यंत वेगवान आहे। यात लेटन्सी म्हणजे माहिती पोहोचवायला लागणारा वेळ अत्यंत कमी असतो। हायवेवर गाड्यांना वेग जास्त असताना माहिती सेकंदाच्या आत पोहोचणं गरजेचं असतं, जे या तंत्रज्ञानामुळे शक्य होईल। सरकारचं लक्ष अपघात कमी करणं नाही तर मृत्यू शून्यावर आणणं हे आहे। यासाठी व्हेकल टू इन्फ्रास्ट्रक्चर यावरही काम सुरू आहे। म्हणजे तुमची गाडी फक्त दुसऱ्या गाडीशीच नाही तर ट्रॅफिक सिग्नल आणि रस्त्यावरील सेन्सरशी देखील कनेक्टेड असणार आहे। त्यामुळे ट्रॅफिक जाम कमी होईल आणि इंधनाचीही बचत होईल। तर नितीन गडकरी यांनी आणलेली ही नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।